स्वाख्या सुंदर प्लॉटिंग छोटी बोकड्याची नक्कल नाही झाली ना मगसपासून आणि त्याच्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. लई लोकांनी म्हटलं मला प्लॉटिंग केव्हा काढा प्लॉटिंग केव्हा काढा आणि म्हणून आता ते प्लॉटिंग मी काढत आहो. या स्वर्गीय हरिदासजी डोंगरे, स्वर्गीय देवीदासजी डोंगरे, खापा पाटण, प्रशांत भाऊ डोंगरे कडून 50 रुपयाची भेट आली आहे. मंडळाकडून त्यांना सदस्य प्रणाम. हा सॉरी हा हो हो स्वर्गीय हरिदासजी डोंगरे, स्वर्गीय देवीदासजी डोंगरे, खापा पाटण आणि याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रशांत भाऊ डोंगरे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या पाठीला आलेला आहे. मंडळाकडून त्यांना सदस्य प्रणाम. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. बोला. स्वर्गीय मिलिंददादा खोडके ज्येष्ठ शाही दिवंगत सन्मान्य शाही श्रीरामजी तितुरवाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमचे मित्र सन्मान्य सुरेश भाऊ धडाळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. मंडळाकडून त्यांना सदस्य प्रणाम. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. पिंटूजी वानखळे खापावाले यांच्याकडून स्वर्गीय शाही ज्येष्ठ शाही श्रीरामजी बेसराम तितुरवाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाकडून त्यांना सदस्य प्रणाम. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. या शाळेमध्ये पाठवताना मी असं कामाला निघते. अगे अश्विनी, ए बाळा अश्विनी, काय 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 ग तयार झाली बाई तुझी? अगे नुकतंच मी तयारी करत होती, तुझा आला झाला मी बाहेर पडत आले ग. असं होई ना बाळा, वेळ झाली ना, जा कॉलेजला जाते पण कामाला जाते. बरं जातं, ठीक आहे, जा बाळा. एवढ्या तुझीच कमी होती आता. रात्री माही जास्त झाली आणि आता नाही उतरली. हात पाय काम नाही देऊन राहिले. लवर लवर काम. तुले 10 रुपयाला मी पैसे देऊ. पैसे दे. अरे शो काय करत जा, कमाई कर आणि पे मग दारू. कमाई काय आज्या बाबाची इस्टेट आहे. माझा आधा दारू पेत होता, त्याचा बाप दारू पे, मी दारू पे नातो. कमावून ठेवलंय तुमच्या आई बाबाला. 20 एकर जागा आहे माझ्याजवळ. रोज ठिकाणा लावते, रात्री तुला बेवड्या बांधून आज कवा तोडलं सुगा झोपण्यात दहा बेलडोरिया. बरं नाही झोपत मी. बडबडतो तर का केलं? पैसे दे. काय देत मुलीला? 100 रुपये दे. काय दे? अरे पिऊन येऊ दे. 100 रुपये दे. काय देत? काय देत म्हणजे? हो नाही देत. मग नवऱ्याला पैसे नाही देत. नाही. हे बा, इथं बाबा काय कशाला मारता आईला तुम्ही? हे माझे मा, तुझ्या पाया लागतो. कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये जाऊ. तुझे माय मला पैसे देत नाही. पैसे 10 रुपये वाले रातची माय उतरली. हात पाय लवकर लवकर कापून राहिले. पैसे कशाला पाहिजे तुम्हाला? 10 रुपये आले. तात्याला अरे तात्याला पैसे पाहिजे तर जा ना कामाला. मला शहाणा सांगून राहिले का? हा काय चाललेला लोक कामाले? मा आता गेला का कामाला? हा बाप गेला कामाला का मी नातू जाईन कामाला? कशी झाला? आहे पैसे दे. यासाठी बायको करताना बरे कामाला पाहिजे माणसं घरी दोचे गुंजावली बेलडोरिया. नवरा हवा कोण तुला? नवरा आता पैसे नाहीत का? नाही आहे. हे गाठी दे. गाठी तोडताड करतो आणि दारू देतो. तुझ्यासाठी ठेवली मोलाचा एक म्हैस सुद्धा ठेवले गळ्यामध्ये. मंगळसूत्र कुठं आणलं? मंगळसूत्र
नशिबाला राहत एवढा नवरा सतीला लागला बाई हा प्रपंच भोवरा माझ्या नशिबी भेटला तू मूर्ती तू काय काय तोंड तुला माय पोरीले तू नाही देस ना नाही देते. तू लक्षात ठेव तुझ्या घरचं एक सामान नाही राहिलं नाथसा सगळं विकीन ताट विकीन गडू गिलास सगळा विकून टाकेल तू दारू पी तू लहानशी घाती वाटत मग पाय का तुझ्या शे हो ठीक आहे तू लोक मजुरीले जा कोणाच्या आधी जातेस ना तू समजायला पाहिजे 300 रुपयाच्या मजुरीले जाते 200 रुपयात जिंकणी करणे 100 रुपये नवऱ्याला दे हो. त्या खाली बायको तुला 10 रुपयाने कमाल दे आज तू मध्ये उजला सारखा बेलोरिया चल ग बोल कामाला तू शाळेत जा मी कामाला जाते ठीक आहे जा. चल. आई म्हणाली, शाळेत जा शाळेत निघते
देतो चल हे माझे मा बाबा हा तुम्ही हो इकडे कसं काय मी माय मीटिंग आहे कुठं निघाले गडकरी साहेबांना मला बोलावलं गडकरी साहेबांना पुरा म्हणे खाप्यापासून म्हणे पिपड्यापर्यंत उडान पूल बनवून देतो म्हणे नंतर. खाप्यापासून पिपळ्यापर्यंत. म्हणे या म्हणे तुमची सही पाहिजे म्हणे म्हणून तुमची सही? मीटिंग आहे माय तुमची मीटिंग आहे हो. ओ बाबा तुम्हाला साधं धड उभं राहता येत नाही आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला ऑर्डर दिला मी हलक्या उभा राहू मी उभा नाही राहत हा. मी राहिने वाल्याने पाडतो सांगा आता हा मी तो दारूवाला माणूस होय मला कोणी पाजली नाही तर समजून जा त्याला अकलीची झाडं दिली असं हा हा कोणी दिली? कुठं चालली मी कॉलेजमधून आता घरी चालली होती जा मा अभ्यास करत जा चांगली शिक मा बेवड्याचा आशीर्वाद आहे उद्या चांगली शिकशील कलेक्टर बनेल नागपूर जिल्ह्याची थँक्यू पप्पा कलेक्टर बनली कोणी म्हणलं पाहिजे बेवड्याची पोरगी कलेक्टर झाली मग मा किती मानवाळ बे कलेक्टर का बाप आ गया लाव रे उसको दारू दे दो बनके या बेवड्याची इज्जत होईल हा लाव रे चिकन लाव बार में जाओ इधर आओ उधर आओ हो मी बेवडा हो तुले कलेक्टर बनवीन मग हो ना बाबा मी कलेक्टर बनणार हा. तुम्ही शिकवले तर मी बनणारच मोठी कलेक्टर पण सगळ्यात पहिला काम कोणतं करेन माहिती आहे तुम्हाला कोणता बाबा मी कलेक्टर झाल्यावर सगळ्यात पहिलं काम सगळे दारू भट्टी बंद करीन सारी दारू बंद करीन बंद बंद म्हणजे बंद बापाची दारू बंद बंद कलेक्टरी कॅन्सल का हो? कॅन्सल तू बापाची दारू बंद करशील हो ना? करी हा? जशा तुकाराम महाराजाच्या गाथा इंद्रायणीच्या डोळ्यात फेकल्या ना तू या पुऱ्या पुस्तकाने येऊन त्या डोळ्यात फेकतो बापरे असं म्हणजे तो बापाची दारू बंद करतो म्हणते हे माझे मा तू माय माय होस ना हा होस का हो माय माय होस. हो माय माय कारी होती तू काऊन पुरी झाली जशी मायपुरी आहे तशी मी झाली पुरी आपल्या मायाच्या हो मी म्हणलं माझ्या बापानं तुला चुन्याच्या पाण्यात ठेवला चण्याच्या बेसन मध्ये ठेवलं तर माहित नाही माझ्या माघारी जा. मी खरी जाते पण तुमचा हात का बरं मागाय हात सामने करा हे घे. तो हात दोनही हात आहेत माय दोन्ही हात आहे ना खरं सांग दोन्ही हात नाही टिकून राहिला हात सामने करा लोक तो हात दोन्ही करा सामने नाही बाबा तुम्ही दाखवा तुमच्या हातामध्ये काय मला पण पाहू द्या दोन्ही हात सामने करा घरातली भांडे हे दारू भट्टी तुया बायानं मला पैसे दिले नाही हा घगरा भेटला गळून दिला नाही बाटल भेटली म्हणजे त्याला तुम्ही- देऊन दिला का 100 रुपयाची कात लावून देते हे विकायला घेऊन चालले तुम्हाला माहिती आहे हे माझी बॉटल किती रुपयाची आहे असं 700ची 700ची आणि हे घगरा असं 100 200चे क्षमा दोषाचा आहे का आणि एवढे पैसे घेऊन तुम्ही दारू प्यायला निघाले विकायला थांबा हे थांबा एवढं सामान तुझ्यासाठी 700ची बाटल हा. हे प्या प्या. 1500ची आहे. हे एवढं सुंदर कपडे तू माय कपडे टाकते मी पा मला कापसाच्या गराटीत उभं केला तर कोणी डुकर येत नाही माझ्या असा मी पुजारणार तुम्हाला पण म्हणायचं म्हणजे मी पुजारच ते दे मला नाही देणार माय मा तुया पाय लागतो मा हो तुमची माय आहे मायची गोष्ट ऐकायला लागेल तुम्हाला देऊन दे मला लाच चिडवू नको मी देणार नाही बाबा ते भांडे मला वापस करून द्या बरं. आईला नाव सांगेन मी इथं. लहानपणी मारून टाकली असती तू माय पारण्यात टाकून गेली होती वावरात आला होता मला राखी दोरी बांधतो म्हणलं पारण्याची आणि तो दाबू मी मोठा रहीम खाल्ला आणि तू मला धक्की सांगते जा आपल्या माझ्यावर सांग हो कोण आहे ते? धाकटे धाकटे आईला नाव सांगते मी इथं. अगे पोरी अश्विनी अगं आई आली हे घे ना अगं वांगी आली टमाटर आली अगं रात दोन भागी टाकली की आज चटणी पण घेऊ आज तेच निघून जाते ठीक आहे ना तुझं बाळ खावं आता मला कोणी म्हणा आता लावून आलं अरे बोललं का नाही सालो ए पिवळ्या इकडे ये, इकडे ये. आवाज नको तू इकडे तुझ्या मायच्या नवऱ्याचे पैशाची दारून आपल्या बापाच्या खानदानी दारुड्यावर 1000 रुपये 5000 रुपये ना तू काऊन नाही ते आम्हाला चालवायचा आहे खर्च ना आम्हाला दारू
हा? पिवळ्या चाललंय. कुठची दारू पिणार तू काकर काढे बेलडोल्या खेळली दारू. ढगाने उभा राहिला बिबट्या हा? आपाप करते खेळली दारू. काय उपाय काय केलेला आई काय सांगू मला माहित आहे बाबा कुठून दारू घेऊन आले मला माहित आहे कुठून अगं आई तुला माहित आहे काय? अगं, घरचे गंज कोलपरा गिलास गडू माझी बॅग आणि बटर बॅग पण घरचे घरचे दारू घेऊन आले कोलपात फेरला कोलपाला विकल्या बेवड्याला सगळं नेलं ए खेळव्या ए, तू काय म्हणतात भांडी विकला भात बनवायचा गंजा, भाजी बनवायचा गंजा, कोरपाट, कोरपाट विकला, तांबा विकला. तर तोंडामध्ये कधी फिरू का आता पेरला ठेवला. काय रे तोंड ए, खाली कणिक भिजव. मा पाठीवर पोळ्याला पेरला घे. सगळं नाच परत खेळव्या खाली बोलणं करायला डबा देऊन टाक. काय आता मला सुस्ती नाही आहे. आणि आता मला कोणी येतही नाही बोलवतही नाही. हा हॅलो? भांडी घेतली एक एक पैशाचं भाव हे काय? माझ्यासाठी जमवतेस का आपल्यासाठी जमवतेस? मी खा खातो, खा नाही मा अति नाही तो मल्ले नाही. दारू प्यायचं मल्ले नाही. कोणामध्ये येते डोकं आणि पाच होतं ते गव्हाच्या झेपल्या क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन तूने जीवन क्या किया रे जिसे बाबा तुम्ही असेच करत ना तुम्ही असेच करत राहता माझे ऐकणार नाही ना माय दारू नाही सुटणार. नाही सुटणार तूही नाही सुटाल तर चालत. पण दारू नाही सुटणार. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही नाही. तुम्ही असेच करा तुम्ही अगर असेच कराल तर मी घरात जाईन जर खाऊन जीव देऊ देईन बाबा तू काय बोलतेस अगं तू आहेस म्हणून मी जिवंत आहे अगं तुला तर काय होईल तर मी कशी नाही पुन्हा असं नको बोलशील का मला तू आतमध्ये जा. मी सांगते जा. काय पिवळ्या ऐक ती पुढची
जर नाही पेत हे बापाले मारून राहिले दोघे माहिती की मा पोरीचा ना बायकोचा कट झाला असत या दारू पियाले मारायचं जन्म देऊन का फायदा झाला या पोरीले हे मला मारून राहिले मा पोरगा राहिला असता मा रिटावरचा दिवा राहिला असता का म्हणता बाबा हे 100 रुपये घ्या दारू पिया पण कोणाला गावात काही म्हणू नको लागला तर मी अर्धा पाव आणून देतो पण घरी बसून प्या महापोरानं असं म्हणलं असतं पण बापाने मारायला तयार नसता झाला आणि हे चोराचं घर आज बापाने मारायला तयार झाले का फायदा जन्म देऊन हा के चोराचा धन चोराच्या संगत आहे तिचं लग्न होईल हेही जाईल हिची माय जाईल मी का कुत्र्यासारखा फिरी नाही तुम्ही माया घरात राहता न मला मारायला लागून राहिल्या घर नाही ठेवत काय नाही ठेवत पण पोटी राहता तर पाहिजे तुमच्या डोक्यात मारे गेला मी मरायला लागले ना ठीक आहे हा मी बात करतो एक घर विकतो सस्ता माल ए बाबा धन्यवाद सन्माननीय गोलू भाऊ ठेपे तसेच आमा भाऊ मोरे इसापूर यांच्याकडून 501 रुपये सप्लिमेंट मिळाली पाठी आभारी आहे तसेच बंडू भाऊ मानवटकर मुक्काम लोमधेरीवाले यांच्याकडून सुद्धा 200 रुपये सप्लिमेंट मिळाली पाठी आभारी आहे चला 2-4 वर्ष झाली भाऊ काय काय कष्ट करतो जी राब राबतो महापाशी 1 रुपयाला आमच्या जेवण नव्हता का यावर्षी भगवंताची कृपा झाली 1-1.5 लाख रुपये खिशामध्ये आले 15 दिवस झाले भाऊ पैसा जसा तसा घरीच पडून राहायची का करू म्हणतो पैसा घरी ठेवून बँकेत टाकीन तर 2 पैसे व्याजी माग परिवार आहे विचार आपल्यालाच करावं लागेल विचार आहे पैसा नेऊन लेखाले बँकेत टाकून देतो चला जातो काही बोलत चालत बँकेकडे बाबा बोर्ड लागून देत त्याचे बाबाजी का सुंदर घर आले बाबा भर चौकामध्ये आले का तर आणि एवढं चांगलं घर एवढं मोठ्यावरचं घर काऊन विकत असं बिचारा विचारून पाहू का लेखाले विचारायला पैसे लागते का पैसे तर खिशातच राहतो बँकेतच जात होतो बाबाजी विचारूनच पाहतो देऊनच पाहतो आवाज लेखाले काकाजी ओ दादा राम राम बाबा बाबाजी नमस्कार पाण्यात गेली दाजी नमस्कार माय जीवन पाण्यात गेलं म्हणलं जीवन पाण्यात गेलं माय जिंदगानी काऊन बाबा का करू बाबाजी बापानं बोर्ड लावला तुमच्या थोडे काची बोर्ड तुझी माय जो घर विकायला काढला बाबा काय सुंदर घर आहे बाबा सुंदर घर मध्ये आता पिवशी लावली तुमच्या आजीची माझी याला काय म्हणते हा हा पीओपी पीओपी पीओ का म्हणले पीओपी हा पीओपी पीओपी मार्बल टाई सगळं लावलं घराला मार्बल होय काय म्हणतात बाबा हे मंगळवारीची नाही बाबा हे काय म्हणतात खाली हा मार्बल मार्बल हा मार्बल लावली हा टाईल. स्टाईल लावली आणि दिवाळीची
लग्नाच्या अगोदर पुऱ्या घराला सेंटिंग केली पेंटिंग म्हणते असं आम्हाला नाही समजलं बाबा. हो तर तेच तर म्हणलो घर विकायला काढलं बाबा. हा काहून घर विकायला काढलं? कावची बाबा मी एका पोरीचा का बाबा माय पोरगी नागपूरच्या कॉलेजला इंजिन बनते. इंजिन होती. इंजिनिअरिंग हा शिकते ती. हा शिकते इंजिनिअरिंग शिकते आणि या मौल्यात फक्त एकच मा घर आहे बिना दारू पिये आणि मग पुरा हा मौला बेवडा आहे. अरे अरे देवा. आणि सायंकाळ झाली हा. आणि माय पोरगी कॉलेज मधून आली तिच्या माग मागे येते बाबा हा. आणि का बोलते हा. माय पोरगी अशी लढून जाते माझ्या डोळ्याला पाणी येते. म्हणजे हे पोटे छेडखानी करतात का हो बाबा म्हणते हे घर नाही ठेवायचं. अरे बापा रे कोणीकडे बांधून नाही तर किरायला पोटं राहून बाबा म्हणते साप येते राहायचं नाही म्हणते नाही म्हणून घरी काले. बाबाजी भगवी टोपी घालून दिसत्या कोणत्या पंथामध्ये घ्या का मी का हो. उभार पंथात 2 वर्ष झाले उभार पंथ काढलो सगळ्या पंथाच्या वर. तुम्ही संस्थापक अध्यक्ष असाल नाही सेक्रेटरी आहो. अहं. हो. बरं मी काय म्हणतो पोरगी म्हणते इथं राहायचं नाही नाही बाबा म्हणून घरी काले घर विकायला काढलं पोरीच्या दिवसासाठी का करू बाबा घर ठेव. बरोबर आहे जी, तुमच्या हरक्या माणसाचं कामही न येतं नाही राहायचं बाबा. हे बेवड्याच्या बिचार कोट राहते बाबाजी नाही बाबा का किंमत ठेवली घराची का सांगू बाबाजी हा. 6.5 लाख. कोणत्या 6.5 भाऊ मला उलटाच माणूस दिसते शिकले नाही बाबाजी. बाबाजी शिकलो पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझं म्हणून जसे पोकर ग्रॅज्युएट झाल्या. हा. आमच्या काळात 4थ्या वर्गाचा मास्टर होत होता. हो त्याच्यामध्ये तुम्ही असे लाईनीशी पोकर ग्रॅज्युएट होता पण नोकरीला लागत म्हणतात सरकारवर दोष आणता. दोष तुमच्याच आहे तुम्हाला समजत नाही. तुमच्या कार्ड वेगळा होता बाबाजी हा. मला ते उमके नाही 2.5 लाख म्हणजे 1,35,000. 1,35,000 हो, बाबाजी. बरं मी काय म्हणतो बाबाजी हा, बोला. चायना माणसाचं म्हणणं आहे जेवढी चादर तेवढे पाय पसरवा म्हणते ठीक आहे बाबा. महापाशी नगदी पैसे आहे किती 1 लाख रुपये त्याच्यावर हम्म? ठीक आहे बाबा सौदा नगदीचा. हा? 1 लाखात ना हो जी विचार करतो. जमते का मी जमते नाही विचार करतो बरं बाबा. बहीण मग 1 लाख तर मी जीवनात नाही पाहिलं ना बाबा. 1 लाखात धरतीत बसलो तर 12 महिने घरी नाही. हा काम काम आहे 1 लाख म्हणलं घेतले हा. तर कधी नाही कधी घर झोपडं बनवीन बा हा. म्हणलं. विटा भट्टीतले आणू. विटा भट्टी म्हणल्या का हो. मग जमते सौदा हो जी. दाखवा ना कागदपत्र दाखवा ना घराचे बाजी लोकांचं घर भेटीत ना कालच काढून आणले बाबा ग्रामपंचायत मधून. हे घ्या घर टॅक्साची पावती. अहो, तारीख तर कालचीच दिसते हो हे घ्या पाणी कर. हा, पाणी कर हा मा मूर्तू दाखला. त्या महाभीमिका मागांडाच्या भूता सगळ्या गोष्टी सांगून राहिल्या. नाव आहे हो बाबा. का हो का मृत्यू दाखला नावही आहे छोटू बोकडे आम्ही शहरातले बोकडे नाही गावातले बोकडे. 5-6 घरं येते राहिले 5-6 घरं पाटण सांगून दिली गेली. ते आमच्या बोकड्याचा खराब आहे. हा मोठा बोकड्या बी जाऊ शिंगायचा. इकडं हो. अरे बरोबर आहे आणि बाबाजी खोटा बोली तुम्हाला जित्यापणी मृत्यू दाखला दिला कोण सरपंच साहेबाच्या पाया पोटी लागलो बा ग्रामसेवकाच्या. हा बा म्हणलं माय पोरगी आहे एकटी मरून गेलो उद्या का करत. कोटी दादर का बिचारी बरं मी काय म्हणतो बाबाजी आशासून माझ्यापाशी स्टॅम्प पेपर बी आहे हो, घ्या ना. घ्या करा सही करा नाही बाबाजी अंगठा. भाऊ शाळा नाही शिकले मंदिर फुटला ना शाळा सुटला. 1 तास गेलो शाळेत तर 1 तासात मास्तरी उठून पराली. त्या मागं अंधारात दिसते बाबा तू रायकेसच कसं तर माहित नाही घ्या बाबा काय रे मसत का जी मा 50 वर्षाची सर्व्हिस आहे याच्यावर. बाबा. 55 वर्ष झाले कोटी रुपये घ्या. म्हणूनच तर घुटऱ्यावर वास येऊन राहिली त्याची होय माई होय. हा बाप्पा बाप्पा ह्या तर थडकच उपटला का सांगाल जी? हे घ्या बाबाजी पैसे मोजून घ्या हा मोजाचा आहे. विश्वासावर दुनिया चालते. बरं मी काय म्हणतो तुमच्या अंका घेतला पैसे पण तुम्हाला देऊन झाले सौदा झाला पक्का आता मुद्द्याची गोष्ट घर केव्हा खाली करता बाबाजी हा. मी एका पोरीचा बाप आहो माझ्याकडे पहा बा. अन्याय होणार नाही बोला ना करतो. हा. बाबाजी आजची तारीख आजची तारीख 30 30 आहे ना. हो जी. तुम्ही 1 तारखेला या पुढच्या महिन्यात ना आपलं घर घेऊन जा. घर घेऊन जा म्हणजे पैसे वापर मला नाही आज घर नाही आता. बापा का घर का डोक्यावर यायचा माय बाबा हा घर ये की पुढच्या 1 तारखेला या पुढच्या महिन्याच्या हा. पण घराचा कब्जा नाही म्हणला. असं म्हणलं का बाबाजी त्या पैशाला खोटा बोलीन का जी. हा. पैसे घेतले हा. खोटा बोलणार नाही. हा. मी खोटा बोलीन ना पैसा खाईन ना हा. माझ्या तोंडावर फुका खाऊ. म्हणजे भुई मीच खाईल एकदा केली येतो बाबाजी या सकाळी 8 वाजता